नमो बुद्धाय जय भीम। हा व्हिडिओ फक्त माझ्या समाजासाठी आहे। पुन्हा एकदा सांगतो, हा व्हिडिओ फक्त माझ्या समाजासाठी आहे। बंधूंनो, लक्षात घ्या, 1952 रोजी मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले होते। त्यांच्या विरोधामध्ये कम्युनिस्ट पक्षातले डांगे उभे होते, पण तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे हे डांग्यांचा प्रचार करायला आले होते आणि बाबासाहेबांच्या विरोधामध्ये प्रचार करत होते। बघायला गेलं तर तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ यांचं आंबेडकर चळवळीमध्ये काहीच योगदान नाहीये। कृपया करून मी बौद्ध समाजाला नम्र विनंती करतोय, आपण आपल्या बुद्ध विहारामध्ये तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांचे फोटो लावलेले आहे, कृपया करून ते काढून टाका। त्याच्यानंतर आपण 14 तारखेला बाबासाहेबांची जयंती खूप थाटामाटामध्ये साजरी करतो। त्याच्यानंतर संयुक्त जयंती साजरी करतो। त्या संयुक्त जयंतीमध्ये तुकाराम भाऊराव साठे यांची प्रतिमा लावतो, आपण फोटो लावतो, तेही काढून टाका। मी समाजाला नम्र विनंती करतोय पुन्हा एकदा, आणि तसंच यांचे फोटो कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण लावले नाही पाहिजे, कारण की यांचं काहीच योगदान नाही, कवडीचं योगदान नाही। खरं म्हणलं तर बाबासाहेबांची चळवळ ज्यांनी जिवंत ठेवली, लोकशाहीर साहित्य रत्न ज्यांनी 10,000हून जास्त गाणे लिहिले आणि ते गायले, ते खरं म्हणलं तर वामनदादा कर्डक आहे। आता बघता आपण हल्लीच्या काळामध्ये मातंग समाजातले काही गायक आहे, त्यांना बौद्ध समाजाने डोक्यावर घेतलं। बाबासाहेबांचे गाणे म्हणून आज ते स्वतःचं पोट भरतात। एका टायमाला त्यांना खायला नव्हतं, आज मर्सिडीज BMW आणि त्यांच्याकडे 4-4 10-10 फ्लॅट आहे। अशा लोकांना टेस्ट देऊ नका। खरंच बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये कामं करणार लोक, बाबासाहेबांच्या आंबेडकर चळवळीमधले लोक, यांना गाणे बोलण्याची संधी द्या। कडूबाई खरात असतील, साजल बेंद्रे असतील, शीतल साठे असतील, सचिन माळे असतील, अशा लोकांचा बहिष्कार करा। एकीकडे बाबासाहेबांचे गाणे गायचे, बलेड्य पैसा घ्यायचा, आणि एकीकडे बैमान व्हायचं। अशा लोकांना टेस्ट देऊ नका। पुन्हा एकदा समाजाला मी नम्र विनंती करतोय, अण्णाभाऊ साठे यांचं काहीच योगदान नाही। आपला उद्धार ज्यांनी केला त्यांचं नाव आहे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेबांनी अक्षरशः आपले पुढचे 4 लेकर गमवले, माता रमाई गमवली, आपल्यासाठी आपल्या गांडीला झाडू, तोंडाला मडकं, गळ्यात मडकं होतं, आपल्या जीवनाचं सोनं केलं बाबासाहेबांनी। बाबासाहेबांच्या नंतर कोणताही महापुरुष झाला नाही। अण्णाभाऊ साठे, तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ हे महापुरुष नाहीये। यांचे फोटो तात्काळ बुद्ध विहारामधून काढण्यात यावा, ही नम्र विनंती करतोय। मी बौद्ध समाजाला पुन्हा एकदा नम्र विनंती करतोय, तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णा साठे यांचे फोटो काढण्यात यावे। नमो बुद्धाय जय भीम।